आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांच्या एका नव्या इशाऱ्याची। 6 महिने राहण्याची तयारी करून आपण मुंबईसाठी निघणार आहोत, माघार घेणार नाही। त्यामुळे सरकारने ठरवावं आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे। त्याचबरोबर आमचा गॅस तसंच इंधन बंद केलं तरी सुद्धा लाकडं पेटवून जेवण बनवणार असंही जरांगे पाटील म्हणतात। आम्हाला त्रास दिला तर तुमचं दूध आणि अन्नधान्य बंद करू असा कडक इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे। आम्ही 6 महिने राहायची तयारी आणि मागं गाड्या लावून ठेवल्या। म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज इकडून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं। आम्ही आता माघारीच येत नाही, हे शेवटचं आहे। आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी आहे का मुंबई आहे, इथलं जनजीवन विस्कळीत होऊ द्यायचंय की नाही द्यायचंय, त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय हे त्यांनी ठरवायचं। त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने, आमचे नेट बंद केले, आम्हाला काय तेल मीठ घ्यायचं दुकानं बंद केली, आम्ही काय पर्याय करायचा? बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे, हे कोणालाच माहित नसतं। ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही इतके नमुने येतं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले तिथून पुढं। त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चाललेली संगत, आम्ही चुली पेटीणार 3-3 इटा घेतल्यात आम्ही, कोणी की थोडी कोणी झाली भाजी भाकरी सुरू। आम्ही तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार। आम्ही इकडे त्याचं तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही। तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही। सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, डाळी दुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या। तुम्हाला डाळी दुळी नाही खायचे, तुम्ही काय करायचं ते टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या। तुम्हाला चान्सच नाही दुसरा। तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतोय, तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल तसा तुम्हाला त्रास होणार।